बाळा बाळा शब्दाच्या चक्करमध्ये पार आज आलती इरीत पडाला. तर जय श्रीराम मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ. सकाळी आलो होतो बरं का मी शेतामध्ये, कारण की इकडे आपले कांदे वगैरे खुरपणं चालू आहे. आता तुम्हाला पण माहिती आहे बरं का, आता तुमच्या अमोल कुलकर्णीला कामाची कमी नाही, कारण की शेतात आल्या मला पहिले विहिरीवर पाणी आणायला जावं लागलं. सगळ्याचे 7:30 पार माझ्या एकट्याच्याच मागं लागली, काय ऐकून काही समजानाच धोरण मला. आपल्या या दोन्ही वाघांना भेटल्याशिवाय मला तर काही दम निघत नाही पा. त्यानंतर लगेच आलो होतो मी वरजलीला, कारण की मला काम होतं थोडंफार तिथं. मग काय चक्रधर भाऊ घेऊन गेले मला त्यांच्या मळ्यामध्ये, आणि त्यांच्या मळ्यामधलं वातावरण एक नंबर होतं बरं का. आता तुम्हाला पण माहिती आहे बरं का, तुमच्या भावाला शेतीची किती आवड आहे, त्यामुळे मी शेती पाहणार नाही असं कधी होणारच नाही. तुम्हाला जर कधी टेन्शन आलं ना, पर्यायच्या मळ्यामध्ये येऊन बसा. चायला कसलं भारी वातावरण इथं. त्यांना म्हणलं एकदा तुम्ही आपल्या कॅमेऱ्यामध्ये पा, पार तुम्हाला आज व्हायरलच करून टाकतो मी. खास आम्ही आलो होतो त्यांची नवीन विहीर पाहण्यासाठी, कारण की आताच त्यांनी नवीन विहिरीचं काम केलं. मला सर्वात जास्त राग जर कोणाच येत असं ना, ते म्हणजे आपल्या शेतकरी राजाला गावठी आणि अडाणी समजणाऱ्यांचा. जेवढं त्याचं महिन्याचं पॅकेज नाही ना, तेवढं इथं आपला 15 दिवसाचा खर्च आहे. नाद करा, पण आमच्या शेतकऱ्याचं कुठं. आमचा बळीराजा कष्ट करण्यामध्ये कधीच कमी पडत नाही. कमी पडते ती फक्त आणि फक्त इथली व्यवस्था त्याच्या पिकाला योग्य भाव न देण्यासाठी. चला मग मित्रांनो, आम्ही निघतो बरं का.